तर आपण यांच्याशी गप्पा मारतच राहणार आहोत, पण आपले माजी कसोटीपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांचा या मॅचबद्दल काय अनालिसिस आहे, त्यांना कोणाकडनं काय अपेक्षा आहेत त्या जरा जाणून घेऊया. IPLचं रणमैदान सज्ज झालंय. मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स या दोन बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांमधल्या फायनलसाठी. आणि आपल्यासमोर आहेत संदीप पाटील, भारतीय क्रिकेटच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष. संदीप, मुंबई विरुद्ध पुणे एक मोठी मॅच आणि या मॅचवर तुमचं भाष्य. या दोन संघांनी सातत्यपूर्वक संपूर्ण ह्या IPL 10 मध्ये कामगिरी दाखवली. जे प्रदर्शन आपल्याला बघायला मिळालं त्यामुळे मी असं म्हणेन, इकडे भाऊक होऊन चालणार नाही. मुंबई माझी आणि मी मुंबईचा हे कितीही खरं असलं तरी पुण्याच्या टीमनी जो खेळ आणि पिक करणं, मी सुरुवातीपासून म्हणत आलेलो आहे की एक जी मोठी टुर्नामेंट असते, खास करून 1 महिना किंवा 1.5 महिना भर लांबलेली जी स्पर्धा असते, या स्पर्धेमध्ये मौक्याच्या वेळी पिक करणं हे महत्त्वाचं असतं. ते मौक्याच्या वेळी खेळाडूंनी सुद्धा स्वतःला पिक करणं महत्त्वाचं असतं, जे पुणे रायझिंग सुपरस्टार्सनी दाखवून दिलेलं आहे. पुणेरी मिसळ आणि आपला वडापाव, आता कशाला जास्त चव आहे हे आणखीन 3-4 तासांनी आपल्याला कळायला येईल. परंतु दोन्हीही तुल्यबळ संघ मी म्हणेन आणि एक अतितटीचा एक चांगला सामना, एक चांगल्या खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन सर्वांना बघायला मिळावं असं मी म्हणेन.